डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे, सरपंच ग्रामपंचायत तुंगत, तालुका पंढरपूर। काय आज मनोज जरांगे सोलापूरात येत आहेत, काय तुमच्या भावना आहेत? आज मनोज जरांगे पाटील आपल्या सर्व मराठा समाजासाठी इथं येत आहेत आरक्षण मिळण्यासाठी। तर माझी एकच विनंती आहे की सरकारने याचा कुठेतरी विचार करावा आणि आरक्षण मराठ्यांसाठी द्यावं, कारण बऱ्याच पिढ्यांचं याच्यामध्ये कल्याण होईल आणि जो बेरोजगार तरुण आहे त्यांना खरंच कुठेतरी न्याय मिळेल। मनोज जरांगे निवडणुकीत उभे राहणार आहे, प्रतिसाद मिळेल? हो, नक्की मिळणार, का नाही मिळणार ना, कारण सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे। जो काही राजकीय सध्या नेते आहेत त्यांना सोडून मनोज जरांगे पाटीलच्या 100% मराठा समाजाचा त्यांना सपोर्ट असेल। का दखल घेत नाही? सध्या कसं आहे की मराठा जो समाज आहे तो बहुसंख्य आहे आणि सरकारला कुठेतरी वाटते की यांना आरक्षण दिल्यानंतर हा जो समाज आहे त्यांच्या पाठीमागे येणार नाही राजकारण्यांच्या, त्याच्यामुळे मला असं वाटते की त्यामुळे सरकार याची दखल घेत नसावं, कुठेतरी हा मराठा समाज पुढे जाईल याच्यासाठी। आरक्षण कुणाच्याही बापाचं नाही तर ते मराठ्यांच्या हक्काचं आहे, त्यामुळे ह्यांना आम्हाला आरक्षण हे द्यावंच लागेल आणि ते आम्हाला मिळेल आणि आमचे दादा आम्हाला ते देतील ही आमची पूर्ण गॅरंटी आहे।